मी विजया डोळे आदिनाथ चॅनलवर ज्योतिष चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण ग्रहांची माहिती घेणार आहोत। तर ग्रह हे आपण मागे बघितलंच आहे की आकाश आपली जी आकाशगंगा आहे जे पृथ्वीची त्या आकाशगंगेमध्ये पृथ्वीच्या भोवती भ्रमण करणारे जे ग्रह आहेत 12 ग्रह ते आज आपण त्याची तोडओळख करून घेणार आहोत। तर 12 ग्रह कोणते आहेत बरं? तर रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे 12 ग्रह आहेत। या 12 ग्रहांमध्ये आपल्याला आज त्यांची तोडओळख करून घेणार आहोत। तेव्हा पहिला ग्रह कुठला? रवी। रवीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सन। दुसरा चंद्र, मून, मंगळ, मार्स, बुध, मर्क्युरी, गुरु, ज्युपिटर, शुक्र, व्हीनस, शनी, सॅटर्न, राहू, राहूला राहूच, केतूला केतूच, हर्षल, युरेनस, नेपच्यून, नेपच्यूनला नेपच्यून आणि प्लुटोला प्लुटो हे 12 ग्रह आहेत। पण 12 ग्रहामध्ये सुद्धा हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे पृथ्वीपासून खूप लांब अंतरावर आहे। याचे इफेक्ट्स जरा कमी होतात। केतूपर्यंतचे 9 ग्रह आहेत त्यांचे इफेक्ट्स जास्त होतात। त्यामुळे ह्या 9 ग्रहांना त्यांच्या राशी, त्यांची नक्षत्र आणि त्याच्या राशी नक्षत्रांचे काय इफेक्ट आणि ग्रह ह्या सगळ्यांचा इफेक्ट व्यक्तीवर होतो आणि मग आपण त्याचं भविष्य सांगतो। पण हे 3 ग्रह आहेत यांचा अजून इतका अभ्यास झालेला नाही किंवा हे खूप लांब आहे, त्यामुळे ह्याचा फारसा आपण जास्त काही त्याचा इफेक्ट होऊ शकत नाही किंवा होत नाही। म्हणून आपण फक्त ह्या 9 ग्रहांचा महादशा, अंतर्दशा, विदशा या सगळ्यात या 9 ग्रहांना जास्त महत्त्व आहे। तेव्हा आपण आज काय करणार आहोत? हे ग्रह कसे दिसतात काय हे आपण आज बघणार आहोत। मी तुम्हाला दाखवते। आता पृथ्वीची आकाशगंगा आहे, हे वरचे जे सगळे ग्रह आहेत ना हे सगळेच्या सगळे आकाशगंगेत मोडतात। आता हा काय आहे? पहिला सूर्य आहे बरं का। या सूर्यापासून कोणता ग्रह कुठे आहे, त्याला सगळ्यात जवळचा ग्रह कुठे आहे, त्याच्यानंतर कुठला ग्रह आहे हे आपण सगळं या चित्राद्वारे बघणार आहोत। हा पहिला सूर्य आपल्या आकाशगंगेतला सगळ्यात महत्त्वाचा ग्रह की तो सगळ्यांना प्रकाश देतो। सूर्यावरच संपूर्ण पृथ्वी चालू आहे, हे अवलंबून आहे। त्याच्या शेजारी सगळ्यात कुठला आहे? मर्क्युरी, बुध, नंतर कुठला आहे? व्हीनस, शुक्र, नंतर आपली पृथ्वी बरं का, नंतर मंगळ आहे, मार्स, मग गुरु, ज्युपिटर, मग शनी, सॅटर्न, मग नेपच्यून, नाही हर्षल आहे आणि मग नेपच्यून आहे। हर्षल आणि नेपच्यून हे सगळे ग्रह अशा रीतीने आपल्या इथे भ्रमण करत असतात पृथ्वीच्या भोवती। याच्यात त्यांनी प्लुटो घेतलेला नाहीये बरं का, प्लुटो खूपच लांब आहे ना म्हणून घेतला नसेल। आता हेच ग्रह पण आपण मोठ्या स्वरूपात बघतो की हे आपण ग्रह ओळखू शकलो पाहिजे। त्याच्यासाठी हा सूर्य, हा चंद्र, नाही हा सूर्य, हा बुध, बुधानंतर कुठला येतं? व्हीनस म्हणजे शुक्र, मग आपली पृथ्वी येते, मग पृथ्वीनंतर मंगळ, मंगळनंतर गुरु, गुरुनंतर शनी, शनीनंतर हर्षल आणि मग नेपच्यून। प्लुटो यात त्यांनी घेतलेलं नाहीये। आणि आता हे काय लिहिलंय तर तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीन जेव्हा मोठा केला तर तुम्हाला हे सगळं दिसेल। सूर्यापासून किती अंतरावर कुठला ग्रह आहे, त्याला पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा करायला किती वेळ लागतो, हे सगळं ह्याच्यात आपल्याला दिलेलं आहे। तेव्हा तुम्ही हे बघू शकता, हे की आपल्याला लागेल असं नाही आहे। तर आता आपण काय करूया, ह्या ग्रहांच्या कोणत्या राशी आणि कोणती नक्षत्र आहे हे पण आज आपण बघणार आहोत। आता आपण काय बघणार आहोत? ग्रह बघितले, त्या ग्रहांच्या राशी आणि त्यांची नक्षत्र हे पण खूप महत्त्वाचं आहे। ग्रह हे त्यांच्या राशीप्रमाणे आणि नक्षत्राप्रमाणे फळ देतात, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अशा राशी आहेत
ते आपण आज बघणार आहोत आणि स्वतःचीच नक्षत्र आहे. तर आता आधी राशी बघूयात. हा, रवीची कुठली रास? सिंह. चंद्राची कुठली? कर्क. रवी आणि चंद्राला एकच राशी आहेत. हा, मंगळापासून शनीपर्यंत मात्र सगळ्यांना 2-2 राशी आहेत. मंगळाच्या 2 राशी कुठल्या? मेष, वृश्चिक. बुधाच्या कुठल्या 2 राशी? मिथुन, कन्या. गुरुची कुठली? गुरुची धनु आणि मीन. शुक्राची कुठली? वृषभ आणि तूळ. शनीची कुठली? मकर आणि कुंभ. राहू, केतू यांना राशी नाही, स्वतःच्या अशा राशी नाही. म्हणजे त्या ज्या राशीमध्ये पडले असतील, म्हणजे राहू जर कुंभ राशीत असेल, म्हणजे कुंभेत पडला असेल तर तो शनीचं फळ देईल, त्याला स्वतःची रास नाही. केतू मंगळाच्या राशीत असेल, मेष किंवा वृश्चिक मध्ये असेल तर त्याचं तो फळ देईल, त्याला स्वतःची रास नाही. नंतर हर्षल, नेपच्यून, प्लुटोला तर नाहीच नाही, त्यांना पण राशी नाही येत. आता आपण राशी बघितल्या, आता काय बघणार आहोत? आता प्रत्येकाची नक्षत्र सुद्धा आहेत बरं का, 3-3. आता बघा, रवीचे कुठलं नक्षत्र आहे? कृत्तिका, उत्तरा आणि उत्तराषाढा. चंद्राचं कुठलं नक्षत्र आहे? रोहिणी, हस्त आणि श्रवण. मंगळाचं कुठलं आहे? मंगळाचे मृग, चित्रा, धनिष्ठा ही मंगळाची नक्षत्र. बुधाची आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती. गुरुची कुठली आहेत? पुनर्वसु, विशाखा आणि पूर्व भाद्रपदा. शुक्राचं कुठले आहेत? भरणी, पूर्वा आणि पूर्वाषाढा. शनीचं कुठले आहे? शनीचं पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा. राहू केतूला मात्र नक्षत्र येतात, राशी नसल्या तरी नक्षत्र आहेत. राहूचे कोणते आहेत? आर्द्रा, स्वाती आणि शततारका. केतूचे कुठले आहेत? अश्विनी, मघा आणि मूळ. आणि हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो यांना नक्षत्र आणि राशी दोन्ही पण नाहीये, पण ह्यांच्या सगळ्यांच्या राशी नक्षत्र तुम्हाला पाठ करावे लागतात, तुम्हाला माहिती पाहिजे. कुठल्याही म्हणता याच्यावरच आपलं सगळं भविष्य अवलंबून असतं. भविष्य कसं सांगायचं ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. कसं असतं हे नक्षत्रांचं काय असतं? समजा एखादा मूल जन्मलं, त्याचं जन्मला रोहिणी नक्षत्र असेल. आता रोहिणी कुणाचं आहे? चंद्राचं. म्हणजे ज्या नक्षत्रात तो जन्मला असतो ती त्याची पहिली महादशा असते. चंद्राची महादशा सुरू आहे त्याला. आता आपण विषोत्तरी महादशा बघणार आहे. विषोत्तरी महादशा म्हणजे काय? 120 वर्ष आयुष्य माणसाचं गृहीत धरलेलं आहे आणि त्यानुसार या नवग्रहांना रवीपासून केतूपर्यंतच्या सगळ्यांना त्याच्यात स्थान आहे आणि प्रत्येकाच्या महादशा यांचं गणित वेगवेगळं आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या महादशांची वर्ष दिलेली आहेत. त्यामुळे त्याचा आपण पुढे अभ्यास बघणारच आहोत. तर हे तुम्ही आज फक्त महादशाला लागणारी नक्षत्र आणि राशी, ग्रहांची नक्षत्र हे आपण इथे बघितलेले आहे. आता प्रत्येक ग्रहाचं डिटेलमध्ये त्याचा स्वभाव, त्याचे आजार, त्याचं कार्यक्षेत्र हे जे काही आहे हे सगळं आपण नंतर बघणारच आहोत. आलं का लक्षात? आज आपण फक्त त्याची तोंड ओळख करून घेऊ की त्याच्या राशी कुठल्या, त्याचे नक्षत्र कुठले ग्रह आहे, ते कसे दिसतात हे आपण इथे बघितलं. तेव्हा मला असं वाटतं आपण या भागात इथेच थांबूया. नमस्कार. सगळ्यांनी शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांना आपला चॅनल पोहोचवा ही आपल्यापुढे नम्र विनंती. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे.